साहेब हे जे तुम्ही स्थिर आकार लावताय हे बघा, घर माझं आहे, घराची भिंत माझी आहे, त्या भिंतीचा टॅक्स सुद्धा मी नगरपालिकेला भरतोय, बरोबर. मीटर तुमचा नवीन घेतल्यानंतर तुम्ही आमच्याकडे मीटरचे पण पैसे घेताय, बरोबर. डिपॉझिट मग मीटरचेच पैसे झाले ना. काय कधी कुणाला मिळले नाही साहेब आजपर्यंत? कुणाला मिळाले सांगा मला. काय सुद्धा नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे. 1 मिनिट थांबा, 2 मिनिटं ऐका जरा. भिंत माझी आहे, घर माझं आहे, मी घराचा टॅक्स भरतोय. तुम्ही जे स्थिर आकार लावता, आता हे किती स्थिर आकार आहे? 130 रुपये ही घराचा आहे. दुकानाला किती आहे स्थिर आकार साहेब? 550. पहिला होता 440 रुपये होता. आता तुम्ही 100 रुपये कुणाला न विचारता वाढवलाय. मला एक सांगा, टॅक्स आम्ही भरतोय, सगळं करतो. स्थिर आकार म्हणजे काय सांगा मला. लेखी स्वरूपात द्या किंवा तुम्ही सांगा. स्थिर आकार म्हणजे आम्ही तुम्हाला का द्यायचा? 540 रुपये का द्यायचा? कोण का बसत नसते. वायर आमचं ती मनी सुद्धा आम्हाला आणायला काही होती. नाही. वायर सगळं बसायला सुद्धा 400-500 घेतात. नाही येऊन गवंडी काढून काम बांधली तिथे वाटतं. मला स्थिर आकार बंद झाला पाहिजे, मी या पत्रात दिलंय. मला स्थिर आकार मागणी नाही. पुढच्या वेळेस आम्ही आल्यानंतर आम्हाला स्थिर आकार लागला नाही पाहिजे. मी महाराष्ट्र शासनाला पण सांगतोय, स्थिर आकार हा बंद झाला पाहिजे. 540 रुपये 130 रुपये या माणसानं का द्यायचे? ही केळं विकत असेल समजा, का द्यायचं त्यांनी 130 रुपये तुम्हाला? बसवलेलं मीटर ज्याचा प्रॉब्लेम आहे तर आता बिल आलेली ती त्याची मायनस करून तुमच्या जागेवर काय असेल ती मायनस करून आता मला द्या. मग आम्ही जातो. कोणाचे